नमस्कार. शिमला मिरची न आवडणारे पण आवडीने खातील अशी आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने बाहेरून कुरकुरीत आणि आतून चविष्ट अशी शिमला मिरचीची भजी। हा रेसिपी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आता भजी बनवण्यासाठी साहित्य पाहूया। त्यासाठी मी 2 शिमला मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, बेसन घेतलेलं आहे, 1 कांदा, 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा लाल तिखट, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला, 2 हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। आता ह्या शिमला मिरच्या आतल्या बिया आणि देठ काढून टाकायचं आहे आणि उभी पातळ कापून घ्यायची आहे। तुम्हाला जर शिमला मिरचीची भाजी आवडत नसेल तर या पद्धतीने अशी शिमला मिरचीची भजी बनवू शकता। शिमला मिरचीचा वापर करून तयार होणारी ही भजी चहासोबत खायला एकदम परफेक्ट आहेत किंवा जेवणासोबत तोंडी लावायला पण खाऊ शकतो। कमी वेळात आणि घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही रेसिपी सहज बनवता येते। हे बघा, शिमला मिरची आणि कांदा मी उभा असा पातळ कापून घेतलेला आहे। आता मिक्सिंग बाउल घेतलं आणि त्यामध्ये आता हे कांदा आणि शिमला मिरची टाकून घेऊ आणि हे मीठ टाकायचं आहे 1 चमचा आणि शिमला मिरची आणि कांद्याला व्यवस्थित असं लावून घेऊन 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे, म्हणजे ते जरा नरम होतील। 5 मिनिटांनी त्याला हे बघा मसाले आणि आलं लसूण पेस्ट टाकायची आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकायचं आहे, 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आणि बेसन टाकायचं आहे। बेसन थोडं थोडं करूनच मिक्स करायचं आहे, एकदम असं ओतायचं नाहीये त्यामध्ये। पहिलं मी 4 चमचे टाकून घेतलेलं आहे, जेवढं आपल्याला लागणार त्यामध्ये तेवढं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण असं। मला यामध्ये टोटल 6 चमचे बेसन लागलेलं आहे। या पद्धतीने असं भजीचं मिश्रण तयार झालं पाहिजे। आता भजी तळायला घेऊया। त्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित असं गरम व्हायला देऊयात। भज्याचं मिश्रण बनवताना मी यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल सुद्धा केलेला नाहीये। तेल गरम झालेलं आहे। आता जेवढी कढईमध्ये बसतील तेवढी या पद्धतीने अशी तळायला सोडायची आहेत भजी। हे बघा, मस्त अशी कुरकुरीत भजी तळून घेऊयात। भजी आपली तळून झालेली आहे। तेल व्यवस्थित गाळून काढून घेऊयात एका भांड्यामध्ये आणि याच पद्धतीने मी बाकीची सर्व भजी तळून घेणार आहे। हे बघा, मस्त अशी कुरकुरीत शिमला मिरचीची भजी बनवून तयार आहेत। ही भजी तुम्ही टोमॅटो केचप किंवा पुदिना चटणी बरोबर पण खाऊ शकता। माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।